जगाच्या नकाशावर ओळखली जाणारी हिंजवडी हा चिंचवड विधानसभेचा भाग नाहीये, मात्र याच ITF मध्ये काम करणारा IT अभियंता या चिंचवड विधानसभेचा अविभाज्य घटक आहे। याच घटकाचा आवाज थेट विधानसभेत उठवण्यासाठी अपक्ष म्हणून सचिन सिद्धे हे या चिंचवड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। खरं तर त्यांच्या गळ्यात कुठलं उपकरण नाहीये, त्यांच्या समर्थकांच्या हातात कुठलेही झेंडे नाहीयेत, मात्र काही प्रश्न घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। का नेमकं तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं ठरवलंय? तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला जे असंख्य पडलेले प्रश्न, असंख्य अडचणी ज्या आहेत, त्या अडचणींना कोणीही वाली नाही राहिला आणि कोणी कुठल्याही अडचणींना आपल्याला तत्काळ आणि परमनंट सोल्युशन कुठलंच मिळत नाही। आपले असंख्य मुद्दे आहेत, असंख्य प्रॉब्लेम आहेत, पण आमचे सगळ्यात कळीचे मुद्दे जे आहेत, सगळ्यात मेन प्रॉब्लेम जे आहेत ते आहेत रस्त्यावर पडणारे खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे होणारं ट्रॅफिक। दुसरं आहे पाण्याची एवढी बिकट समस्या, शहर वाढतंय, परिसर वाढतोय, पण पाण्याचं नियोजन एवढ्या स्लोली फास्ट ट्रॅक स्वरूपात करायला पाहिजे ते होत नाहीये, त्यामुळे पाण्याचा तुटवडा होतोय। टँकरचा माफिया, टँकर्स खूप मोठ्या प्रमाणात सोडले जातात। आणि तिसरा प्रश्न आहे कचऱ्याने आपलं शहर, आपली वस्ती, आरोग्य बकाल होते। त्या कचऱ्यावर पूर्णपणे नियोजन, चांगली परिस्थिती की कचऱ्याचं विघटन कसं झालं पाहिजे, कचरा कशा पद्धतीने आपण एका चांगल्या पद्धतीने मॅनेज करून तो लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, या गोष्टी आहेत। या आमच्या सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे की तुम्ही आमच्या मागे पोस्टरमध्ये पण बघू शकता। तेच आम्ही सर्वसामान्य सिव्हिक इश्यूज, जे बेसिक सिव्हिक इश्यू आहेत, ते सुद्धा लोकांना मिळत नाही। गेल्या 15-20 वर्षापासून त्रस्त जनता आहे, म्हणून आम्ही या रिंगणात उतरलेलो आहे। खरं तर किती मतदार आहे इथं, IT वर्ग किती आहे जो तुमच्यावरती विश्वास दाखवेल असं तुम्हाला वाटतं? जवळपास सगळ्या ओव्हरऑल बघितलं फॅमिली, IT आणि ITच्या फॅमिली जवळपास 1.5 लाख असा मतदार आहे जो ITशी रिलेटेड आहे। जे आम्ही अभ्यास केला, जे बघितलेला आहे की तो 1.5 लाख मतदार हा पूर्ण माझ्या पाठीशी राहणार आहे। नाही, 1.5 लाख मतं जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही आमदार व्हाल। कारण इथं आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्यांना 1.5-2 लाखाच्या घरातच मतं पडली। कारण त्याच्यामध्ये असे की तो कित्येक जो 1.5 लाख वर्ग आहे तो कधी मतदानाला आलेला नाहीये, कारण तो कंटाळलेला आहे, तो कामानिमित्त बाहेर आहे। पण आम्ही आता ती पण जनजागृती करतोय की बाबांना, तुम्ही जर मतदान केलं नसेल तर मतदानाला या, मतदान करा, सचिन सिद्धेला मतदान करा। सचिन सिद्धे या नावाने एक तुम्हाला ऑप्शन मिळालेला आहे तुमच्या। परंतु या 1.5 लाख मधला जो बहुतांश वर्ग आहे तो महायुतीच्या बाजूला कलला आहे, उर्वरित असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने कललेला आहे। मग आता तुमचं स्वप्न कसं पूर्ण होणार? कारण बघतोय आम्ही तुमच्या पाठीशी पण फार काही IT अभियंता उभं राहत नाहीये। पण एवढे वर्ष जर बघितलं तर त्यांना कोणी ऑप्शन नव्हता सचिन सिद्धे सारखा, जे टिपिकल चाललंय म्हणून आता ऑप्शन मारतो, नाही तर लोकांना नोटा हा पर्याय होतो, नोटाचा लोक ऑप्शन मारतात। आता नोटा सुद्धा माझ्या बाजूनी आहे आणि प्लस सचिन सिद्धे हा IT अभियंता, नोकरदार वर्गातला मुलगा, सर्वसामान्य मुलगा, सोसायटीत राहणारा मुलगा, एका सोसायटीचा चेअरमन जो 8 वर्षापासून सोसायटीचे चेअरमन पद सांभाळतोय, त्यांनी सगळे भोगले, त्यांनी सगळं पाहिलंय, म्हणून तो या क्षेत्रात आला। कारण का आपण बाहेरून बोलून, व्हॉट्सअपवर बोलून काय होणार नाही, आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल, आपल्याला याच्या प्रवाहामध्ये आपल्याला यावं लागेल, त्याच्याशिवाय सुधारणा होऊ शकत नाही। खरं तर तुम्हाला AC हे चिन्ह मिळाले आणि याच ACत बसून तुम्ही IT अभियंता जे आहे ते कोडिंग डिकोडिंग करता, लॅपटॉपवरची बटणं या ठिकाणी दाबता। आता तेच हात तुम्हाला या ठिकाणी या IT अभियंत्यांसोबत समोर जोडायचे आहेत, परंतु AC मध्ये बसून काम करणाऱ्या IT अभियंत्यांना माहित आहे का की सचिन सिद्धे आपल्यासाठी झगडतोय? सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म आहे, IT अभियंते सगळे लॅपटॉप कम्प्युटरवर असतात, त्यांना सोशल मीडिया ते कुठल्या रॅलीत दिसणार नाही, ते कुठल्या प्रचार सभेत दिसणार नाही, त्या माध्यमातूनच आम्ही त्यांच्याशी जोडतोय। आणि आमचा वर्ग आणि आम्ही एवढं वर्ष काम केल्यामुळे आमचं नेटवर्क पण स्ट्रॉंग आहे, त्या पद्धतीने काम करतोय। कारण IT अभियंता जरी आमचं AC का घेतलंय की IT अभियंता हा काम जेव्हा करतो त्याचा लॅपटॉप गरम होतो, सगळं गरम होतं, पण ते सगळं थंड करण्यासाठी, त्याचं डोकं थंड राहण्यासाठी AC लागतो, म्हणून आम्ही AC आमचं चिन्ह घेतलेलं की आम्ही कुठल्या प्रेशरमध्ये काम करतो, आम्हाला किती स्ट्रेस असतो, उद्या IT अभियंत्याला काही प्रॉब्लेम झाला तर कोणी विचारणार नाहीये, बाकी सगळ्यांना विचारणार आहे, पण IT अभियंत्याच्या दुःख भरी कहाणी, त्याच्या फॅमिलीचे इश्यू, त्यांना काही अडचणी असतात, त्याला विचारणार कोणी नाही, म्हणून सचिन सिद्धे त्यांच्यासाठी स्ट्रॉंगली उभा आहे। बरोबर। तर शंकर जगताप भाजपकडून आणि राहुल कलाटे हे शरद पवार गटाकडून उभे आहेत आणि सचिन सिद्धे यांना त्यांना टक्कर द्यायची आहे। खरं तर इथं 1.5 लाख मतदार आहे जो IT अभियंता आहे असा दावा सचिन सिद्धे करतायत। जर या 1.5 लाख मतदारांनी ठरवलं तर सचिन सिद्धे आमदार सुद्धा होऊ शकतात, मात्र AC मध्ये काम करणारा हा IT अभियंता ACच्या बाहेर पडणार का? सचिन सिद्धे त्यांच्यासाठी झगडतोय हे ते पाहणार का? आणि सचिन सिद्धे यांच्यावरती ते विश्वास दाखवणार का? त्याच वेळेला खरं तर सचिन सिद्धे
आमदार होऊ शकतात. आता बघूयात IT अभियंते नेमकं काय ठरवतात. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.